हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आलेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर कान्हाचं हिऱ्यांचं ब्रेसलेट सखीच्या हाती सापडलं. कान्हाने तिला खोटं सांगितलं, हे तर खोटं ब्रेसलेट आहे, काच आहे काच, खूप स्वस्तातलं आहे, चीप आहे. सखीला आधी हे खरं वाटलं, पण त्यानंतर गौतम काकाला ते सापडलं आणि गौतमने सखीला सांगितलं की कान्हा खोटं बोलतोय, हे हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे, कान्हा तुझ्याशी खोटं बोललाय. त्यामुळे सखीने चक्क ज्वेलर्सला घरी बोलवलंय आणि सगळ्यांसमोर ज्वेलरला हे ब्रेसलेट चेक करायला सांगितलंय. आणि जर या ज्वेलर्सने सांगितलं की हे हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे, खूप महागातलं आहे, मग कान्हाचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर येईल, जो अजून आपल्याला सुद्धा माहीत नाहीये की तो काळ्या गाडीतला छडीवाला माणूस नेमका आहे तरी कोण, कान्हा नेमका आहे तरी कोण, खरंच तो गरीब आहे की श्रीमंत आहे, हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळणार आहे. पण त्याच वेळेस दाभडे मावशीने कान्हाला वचन मागितलंय की तू कायमचं सखीला या सखी सदन चाळीमध्ये राहायला घेऊन येशील. मग कान्हा दाभडे मावशींची ही इच्छा पूर्ण करणार का, त्यांना दिलेलं वचन पूर्ण करणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सखी दरवाजा उघडते आणि कान्हाला विचारते, तुला काय बोलायचं ते बोल आणि माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. तर कान्हा म्हणतो, मी ते बोलणारच आहे, पण तुम्ही 2 मिनिटं थांबा. असं म्हणून तो चक्क सखीसाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. हे पाहून सखी आणखीनच चिडते आणि कान्हावर ओढून म्हणते, तू मूर्ख आहेस का, मी तुला घटस्फोट द्यायचं ठरवलंय, तुला ही सगळी मस्करी वाटते का, मी तुझ्या हातून जेवण काय साधं पाणी सुद्धा पिणार नाहीये. तर कान्हा तिला म्हणतो, सखी मॅडम जास्त चिडू नका, आपण काही ठरवलं ना तरी ते होत नसतं, जे होईल ना ते साईबाबांच्या मनातलंच होतं. तर सखी म्हणते, एकदम बरोबर बोललाय तू, जे होतं ते बाबांच्या मनाप्रमाणेच होतं आणि बाबांना माझं मन कळतं, तू माझा किती मोठा विश्वासघात केलाय हे त्यांना माहिती आहे आणि ते माझीच साथ देतील. तुला घटस्फोट देणं हेच माझ्यासाठी योग्य आहे, म्हणूनच मी घटस्फोट घेणार आहे आणि साईबाबा हे नक्कीच मला आशीर्वाद देतील, माझी मदत करतील. तर कान्हा म्हणतो, ठीक आहे, आता तुम्ही साईबाबांचा वशिला लावलाय म्हणजे तुम्हाला घटस्फोट मिळणारच, मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे, पण त्याआधी जेवून घ्या. कसं आहे ना की एवढी मोठी मोठी कामं करायची तर अंगात ताकद हवी आणि अंगात ताकद हवी तर त्यासाठी आधी जेवायला हवं, त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या. पण सखी ही कान्हावर ओरडते, तुला एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का, ती तोंड वाकडं करते. पण कान्हा हा तिला जेवण्यासाठी पुन्हा पुन्हा फोर्स करत असतो. सखी ही त्याच्यावर चिडते आणि तेवढ्यात तिला जोरात ठसका लागतो आणि ठसका लागल्यामुळे कान्हा तिला पाणी प्यायला देतो. सखी ही पाणी पिते. कान्हा तिला म्हणतो, वर पहा वर पहा. सखी वर पाहते, पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, आपण तर कान्हा जसं बोलतोय ना तसंच वागतोय. ती चिडून म्हणते, मला काही सांगू नको, मी तुझ्या मनासारखं काहीच करणार नाहीये. तर कान्हा म्हणतो, हे तुम्ही फक्त बोलता, आधी तर तुम्ही म्हणाला होता तुझ्या हातून जेवण काय मी साधं पाणीही पिणार नाहीये, आणि आता तुम्ही माझ्या हातून पाणीसुद्धा पिताय, मग बाकीच्याही गोष्टी कराल. तेव्हा कान्हाच्या हातातलं हे हिऱ्यांचं ब्रेसलेट सखीला दिसतं. सखी त्याकडेच पाहत राहते. कान्हा विचारतो, काय पाहताय, हे ब्रेसलेट का, पण हे ब्रेसलेट हिऱ्यांचं नाहीये तर साधं काचेचं आहे, माझा एक मित्र आहे ना चाळीतला, त्याने मला गिफ्ट केलंय, खूप स्वस्तातलं आहे. तर सखी चिडून म्हणते, मला वाटलंच होतं, जसं हे ब्रेसलेट चीप आहे ना तसा तू सुद्धा चीप आहे, एक नंबरचा निर्लज्ज नालायक माणूस आहे, आत्ताच्या आत्ता निघ इथून. कान्हा दुःखी होऊन सखीच्या रूम बाहेर पडतो. सखीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. तर कान्हा हा रूम बाहेर आल्यानंतर सरकार त्याला भेटते. सरकार त्याला विचारते, काय झालं, सखीने जेवण केलं का, ती डिवोर्सबद्दल काही बोलली का. तर कान्हा म्हणतो, तुमची मुलगी तुमच्यासारखीच हट्टी आहे, ती नाही ऐकते, जेवणसुद्धा नाही केलं, मला वाटतं तिच्याशी प्रेमाने बोलावं लागेल, प्रेमाने समजून सांगावं लागेल. सरकार कान्हाला म्हणते, ठीक आहे, तिच्याशी प्रेमाने बोल, पण तुझा प्रेमाचा झरा जास्त वाहू देऊ नको आणि त्या सखीला घाबरण्याची जास्त गरज नाहीये, कारण ती फक्त बोलते, पण या पिंजऱ्याच्या बाहेर जाऊन काही करण्याची तिच्यात हिंमत नाहीये. त्यामुळे या डिवोर्सच्या धमक्या ना निव्वळ पोकळ धमक्या आहे, त्याला घाबरण्याची गरज नाहीये. पण त्याच वेळेस गौतम तेथे येतो आणि टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो, तुमच्या दोघांचा खरा चेहरा हा तर आमच्यासमोर आधीच आलाय, पण तुम्ही दोघे किती निर्लज्ज आहात, सखीबद्दल काय काय विचार करता हे आता मला कळलंय. आणि आजपर्यंत सखीचा हा काका झोपेत होता, पण आता तो जागा झालाय. तुम्ही दोघांनी माझ्या बबडूबरोबर जो मोठा विश्वासघात केलाय ना, त्यानंतर मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे
आता मी शुद्धीवर आलोय आणि माझं तुमच्या दोघांना बारीक लक्ष असणारे हे लक्षात ठेवा. हा कान्हा तर एक नंबरचा नालायक आहेच. त्याची लायकी नाहीये माझ्या बबडूबरोबर लग्न करण्याची, संसार करण्याची. आणि सरकार, तू सुद्धा एक नंबरची नालायक आहे. तू सुद्धा माझ्या बबडूची आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार ही चक्क गौतमवर जोरात हात उचलते. कान्हाही घाबरतो, गौतम सुद्धा घाबरतो. पण सरकार त्याच्या थोबाडीत नाही मारत आणि तिचा हात तेथेच रोखते. तेव्हा गौतम चिडून म्हणतो, काय झालं? तुम्ही हात का थांबवला? याच्या आधी तर अनेक वेळेस तुम्ही माझ्या मुस्काटात मारलीये, मग आज का स्वतःला थांबवलं? नाही कळते ना? मी सांगतो. कारण आता तुमच्या पायाखालची जमीन सरकलीये. तुम्हाला कळून चुकलंय की सखी आता थांबायची नाही. सखी या कान्हाला घटस्फोट देणार आणि तुमचे सगळे डाव हाणून पाडणार. म्हणून तुम्ही घाबरला आणि तुमची माझ्यावर हात उचलण्याची हिंमत झाली नाही. तुमच्या पायाखालची जमीन जी सरकलीये. सरकार रागारागाने निघून जाते. कान्हा सुद्धा तेथून जातो. तेव्हा गौतम विचार करतो, आजपर्यंत मी शुद्धीत नव्हतो, पण आता मी शुद्धीवर आलोय आणि तुमच्या दोघांवर माझं बारीक लक्ष असणार आहे. माझ्या बबडू विरुद्ध मी तुम्हाला काहीच करू देणार नाही. तेवढ्यात गौतमला जमिनीवर कान्हाचं हिऱ्याचं ब्रेसलेट पडलेलं दिसतं. हे पाहून त्याला जबर धक्काच बसतो. तो हे ब्रेसलेट उचलतो. हे नक्कीच कान्हाचं असेल हे त्याला समजतं. तो याबद्दलच विचार करत असतो. तर इकडे सखी जान्हवीला कॉल करते आणि तिला सांगते की कान्हाने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. मला वाटलं होतं कान्हा चांगला मुलगा आहे. या सरकारच्या पिंजऱ्यातून तो मला बाहेर नेईल, सखी सदन चाळीत आणेल. पण त्याने माझा विश्वासघात केलाय आणि मला येथेच ठेवलंय. त्यामुळे मी त्याला घटस्फोट देणार आहे. हे ऐकून जान्हवीला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे कान्हा किरणला भेटायला आलेला असतो. तो किरणला समजावून सांगतो, मी सखीचा विश्वासघात नाही केलाय, तिला नाही फसवलंय. मी जे काही करतोय ना ते सखीसाठीच करतोय, तिच्या भल्यासाठी करतोय, सरकारपासून तिला वाचवण्यासाठी करतोय. तर इकडे सखी जान्हवीला सांगते, मला वाचवण्यासाठी माय फूट. तो खूप मोठा निर्लज्ज आहे आणि तू मला आधी सांगितलं होतंस ना की कान्हा चाळीत कोठून आलाय, कसा आलाय हे तुला सुद्धा नाही माहीत. नक्कीच तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय. एक नंबरचा खोटाडा भामटा येतो. तर जान्हवी म्हणते, सखी असं नाहीये, आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलाय. तो चाळीत आला होता. त्याने सगळ्यांना सांगितलंय की सखीला या चाळीत राहायला जमलं नसतं, ॲडजस्ट करता आलं नसतं, म्हणून मी तिला सरकारच्याच बंगल्यावर ठेवलंय. तो तुझ्या भल्याचाच विचार करतोय. आम्हाला त्याच्यावर विश्वास बसलाय. तर सखी चिडून म्हणते, खोटाडा आहे तो एक नंबरचा. त्याने तुम्हाला पुन्हा एकदा फसवलंय. त्याने माझ्यासाठी मला इथे ठेवलंय का? खोटं बोलतोय तो. सरकारच्या तालावर नाचणारा सरकारचा गुलाम येतो. सरकारकडे पैसे घेऊन त्याने माझ्याशी लग्न केलंय आणि मला जाणून बुजून येथे ठेवलंय. आणि मी त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर एक ना एक दिवस आणणारच, त्याला घटस्फोट देणारच. तर इकडे कान्हा हा किरणला समजावून सांगतो, मी सखीच्या भल्यासाठीच हे सगळं करतोय. पण त्याच वेळेस दाभडे मावशी पाण्याने भरलेली बादली तेथून घेऊन जात असते. कान्हा म्हणतो, मावशी द्या माझ्याकडे, मी घेऊन जातो. पण दाभडे मावशी त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि त्याच्याशी काही न बोलता बादली त्याच्याकडे न देता आपल्या खोलीत निघून जाते. कान्हा विचारतो, दाभडे मावशी अशा का वागल्या माझ्याबरोबर? तर किरण म्हणतो, हे कर्मचक्र आहे. तू तुझ्या आवडत्या व्यक्तीला दुखावलंस, मग त्या व्यक्तीच्या जेवढ्या जवळच्या व्यक्ती ना त्या सुद्धा तुझ्यावर चिडल्या. तू सखीला दुखावलं म्हणून दाभडे मावशी सुद्धा चिडल्यात. तू जा, त्यांच्याकडे जा आणि त्यांची समजूत घाल. तेवढ्यात कान्हाला दिसतं की त्याच्या हातामध्ये ब्रेसलेट नाहीये. त्यामुळे कान्हाला मोठा धक्काच बसतो. त्याला आठवतं की त्या छडीवाल्या माणसाने त्याला हे ब्रेसलेट दिलं होतं. माझं ब्रेसलेट कोठे गेले असेल हाच प्रश्न त्याला पडतो. तर इकडे चक्क गौतम हे ब्रेसलेट घेऊन सखीकडे येतो आणि विचारतो, तुला माहिती आहे का हे ब्रेसलेट कोणाचं आहे? तर सखीला आठवतं, हे तर तिने कान्हाच्या हातात पाहिलं होतं. कान्हा तिला म्हणाला होता, हे खोटं ब्रेसलेट आहे, अगदी स्वस्तातलं. ती सांगते, काका हे तर कान्हाचं ब्रेसलेट आहे, त्याच्या का चाळीतल्या मित्राने त्याला दिलंय. खोटं आहे ते, हिऱ्यांचं नाहीये. तर गौतम म्हणतो, नाही बबडू, जेवढं मला हिऱ्यातलं कळतं ना त्यानुसार हे खोटं ब्रेसलेट नाहीये, हे खरं खरं हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, मग कान्हा माझ्याशी का खोटं बोलला? मला तर आधीपासून त्याच्यावर संशय आहे. तो जे दाखवतो ना नाहीये, नक्कीच काहीतरी मोठं गूढ आहे. गौतम म्हणतो, मग हे गूढ आपण शोधून काढायला हवं. सखी म्हणते, त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. मी ज्वेलर्सला घरी बोलवते, तेच सांगतील की हा दागिना खरा आहे की खोटा आहे, खरे हिरे आहेत की फक्त काच आहे. आणि मग मी सरकारच्या या पोपटाचं सत्य संपूर्ण जगासमोर आणणार.
त्या कान्हाला सगळ्यांसमोर बेनकाब करणार असा विचार करून सखी खूप खुश होते. तर इकडे कान्हा मात्र टेन्शनमध्ये असतो आणि सगळीकडे आपलं हिऱ्यांचं ब्रेसलेट शोधू लागतो. तेव्हा किरण त्याला समजावून सांगतो, तू ब्रेसलेट शोधू नको, ब्रेसलेट मी शोधतो, तू जाऊन दाभडे मावशींची माफी माग, त्यांची समजूत घाल. तेव्हा कान्हा हा त्यांच्याकडे जाऊ लागतो. तेवढ्या सावंत काका त्याला थांबवतो आणि विचारतो, काय रे कान्हा, तू सखीला घेऊन चाळीमध्ये कधी येणार आहे? कान्हा म्हणतो, ओ काका लवकरच येईल, मी तुम्हाला सांगेल. तर सावंत काका म्हणतात, अजून एक सांग, तू सखीला घेऊन हनीमूनला कुठे जाणार आहे? आम्हाला काही ते सांग ना. कान्हा चिडून म्हणतो, कुठेच घेऊन नाही जाणार आहे, इथे आमच्या आयुष्याचा हनीमून झालाय आणि कुठे हनीमूनला घेऊन जायचं? सावंत काका विचारतात, अरे एक मिनिटं थांब, एवढी काय घाई आहे तुला? मला अजून एक सांग, सखीच्या लग्नात आणि तुझ्या लग्नात मी काहीच आहेर नाही दिला, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? कान्हा म्हणतो, काका तुम्ही काय गिफ्ट देणार आहे? त्यापेक्षा साईबाबाकडे प्रार्थना करा, आमच्या आयुष्याचं भलं व्हावं, तेच सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. सावंत काका विचारतो, पण ते पुरेल का? कान्हा म्हणतो, साईबाबांचा आशीर्वाद आहे, पुरेल काय? पुरून उरेल, तुम्ही साईबाबांना प्रार्थना करा. असं म्हणून कान्हा दाभडे मावशीकडे जातो. सावंत काका विचार करतात, या कान्हाला नेहमी घाई असते, कधी शांतपणे बोलतच नाही. तर इकडे परशुराम सरकारच्या सह्या काही फाईल्सवर घेतो. सरकार त्याला विचारते, मार्केटमध्ये त्या चांदेकर बिल्डरचं खूप नाव होतंय, त्यांचीच चर्चा सुरू आहे. तर परशुराम म्हणतो, मी सुद्धा ऐकलंय, त्यांचं नाव माझ्याही कानावर पडलंय. सरकार चिडून म्हणते, मग 2 कानांमध्ये मेंदू असतो, त्याचा सुद्धा उपयोग कर ना. त्या चांदेकर बिल्डरचा प्रोजेक्ट आपल्या कामत एम्पायरमध्ये यायलाच हवा. आपल्या मार्केटिंग टीमला कामाला लाव आणि मला ते प्रोजेक्ट हवंय हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून ती परशुरामच्या तोंडावर ही फाईल फेकून मारते आणि म्हणते, आता माझं तोंड काय पाहत बसलाय, निघ इथून. परशुराम तेथून निघून जातो. तेवढ्यात सरकारला तेजस्विनीला ज्या काल कोठडीत ठेवलंय तेथील गुंडांचा फोन येतो. ते सरकारला सांगतात, ही बाई जेवण करायला तयार नाहीये. सरकार चिडून म्हणते, त्या बाईला उपाशी मरू दे, मला तिचं काही देणं घेणं नाहीये, नाही जेवत तर नको जीव देऊ, ती तशी मेली ना तरी मला फरक पडत नाही आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला पुन्हा पुन्हा फोन नाही करायचा, ठेव फोन. असं म्हणून ती फोन ठेवायला सांगते. पण गौतम हे सगळं ऐकतो आणि विचार करतो, सरकार कोणाशी बोलत होती? कोण मेलं तरी चालेल असं म्हणत होती. या सरकारकडे बारीक लक्ष ठेवायला हवं, नक्कीच आपल्या हाती काहीतरी लागेल असा विचार गौतम करतो. पण गौतमने आपलं सगळं बोलणं ऐकलंय हे सरकारला माहीतच नसतं. इकडे दाभडे मावशी भाजीसाठी वाटाणे सोलत असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि हे वाटाणे खाऊ लागतो. पण दाभडे मावशी त्याला काहीच बोलत नाही. कान्हा विचारतो, काय झालं दाभडे मावशी? याआधी जेव्हा मी असे वाटाणे खायचो तुम्ही मला फटका द्यायच्या, पण आज तुम्ही मला काहीच बोलला नाही, मारलं पण नाही. तर दाभडे मावशी म्हणते, तो जो कान्हा होता ना, तो माझ्या जवळचा कान्हा होता, माझा कान्हा होता, म्हणून त्याने वाटाणे खाल्ल्यावर मी त्याला प्रेमाने फटका मारायचे. पण तू कोण आहे? मी तर तुला ओळखतच नाही, तू माझा कान्हा नाहीये, मग तुला कोणत्या हक्काने मी फटका मारू? कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा म्हणतो, मला माहिती आहे मावशी, तुम्ही माझ्यावर चिडल्यात ना, पण माझं काय चुकलंय तुम्हीच मला सांगा, तुम्ही मला सांगा, मी असं काय करू की तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावर प्रेम कराल, माझ्यावरचा राग विसरून जाल? मी काहीही करायला तयार आहे. दाभडे मावशी विचारते, खरंच तुम्ही जे सांगेल ते करशील का? कान्हा हो म्हणतो. तर मावशी म्हणते, मग एक काम कर, सखीला कायमचं या चाळीमध्ये राहायला घेऊन ये. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, मावशी जे मला जमेल ना असं काहीतरी काम सांगा, सखीला या चाळीत कायमचं घेऊन येणं माझ्यासाठी शक्य नाहीये. दाभडे मावशीला मोठा धक्काच बसतो. तर इकडे सावंत काका कान्हाने सांगितल्याप्रमाणे साईबाबांच्या मंदिरात येतात आणि साईबाबांना प्रार्थना करतात, बाबा असं काहीतरी करा ज्यामुळे सखी कायमची या सखी सदन चाळीमध्ये राहायला येईल. आणि त्यांची प्रार्थना साईबाबा ऐकतात. साईबाबांचं फूल हे खाली पडतं, म्हणजेच साईबाबांनी कौल दिलेला असतो, इशारा केलेला असतो की सखी ही लवकरच कायमची या सखी सदन चाळीमध्ये राहायला येणार आहे. तर इकडे कान्हा हा दाभडे मावशींशी पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कान्हाने नकार दिलाय की मी सखी सदन चाळीमध्ये सखीला कधीच घेऊन येऊ शकत नाही. त्यामुळे दाभडे मावशी चिडलेली असते आणि त्याच्याशी काहीच बोलत नाही. तेवढ्यात सखी कान्हाला कॉल करते. कान्हा फोन उचलतो. सखी त्याला म्हणते, कान्हा तुझं सत्य हे लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? तर सखी म्हणते, बरोबर बोलतीये, तू नक्कीच तुझं हिऱ्यांचं ब्रेसलेट शोधत असशील ना, पण ते शोधण्याची गरज नाहीये, कारण ते माझ्याकडे आहे. आणि तू मला सांगितलं होतं ना ते ब्रेसलेट खोटं आहे.
काळजी करू नको, आता ते खोटं आहे की खरं आहे याचा न्यायनिवाडा होणार आहे. मी ज्वेलर्सला घरी बोलवलंय, सगळ्यांना जमवणार आहे आणि सगळ्यांसमोर तुझं सत्य आणणार आहे. एकदा का ज्वेलर्सने सांगितलं की ते खरोखरचं हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे, मग तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि मग तुला कुणीही वाचू शकणार नाही. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा फोन कट करतो. सखी खूप खुश होते. कान्हा हा त्याच्या गाडीवर बसतो आणि किक मारू लागतो, पण गाडी चालूच होत नाही. किरण तेथे येतो आणि विचारतो की काय झालं. कान्हा त्याला काही सांगणार इतक्यात त्याला दिसतं की त्याच्या हातातील घड्याळ सुद्धा गायब आहे आणि कान्हा तेथून पळत सुटतो. किरणला कळतच नाही की कान्हाला नेमकं काय झालंय. तर इकडे सरकारच्या घरी दिघे ज्वेलर्स येतात. सखी त्यांचं स्वागत करते. हे दिघे ज्वेलर्स म्हणतात, तू सखी आहेस का? किती मोठी झाली. जेव्हा तू लहान होतीस ना, तेव्हा तुझे आईबाबा तुला आमच्या दुकानात घेऊन आले होते तुझे कान टोचण्यासाठी, आणि त्यानंतर आज मी तुला पाहतोय. तर सखी म्हणते, हो, मी आज तुम्हाला घरातील काही लोकांचे कान टोचायला बोलवले. दिघे ज्वेलर्सला काहीच समजत नाही. तेवढ्यात सरकार तेथे येते. घरातील सगळे तेथे जमतात. सरकार या ज्वेलर्सला विचारते, तुम्हाला कोणी बोलवलं, तुम्ही कसे आलात? तो काही सांगणार इतक्यात उर्मिला म्हणते, सरकार तुम्ही यांना बोलवलंय ना, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी नवीन सोन्याचे दागिने करणार आहात का? उर्मिला खूप खुश होते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि तिला गप्प बसवते. मीनाक्षी विचारते, सखी तुला नवीन दागिने करायचे आहेत का? तू त्यांना बोलवलंय का? तर मीनाक्षीला ती सांगते, नाही काकू, मला नवीन सोन्याचे दागिने नाही बनवायचे. आधीच एक दागिना बनलाय ना, तो खरा आहे की खोटा आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना बोलवलंय. सरकारला काहीच कळत नाही. तेव्हा सखी ही सरकारसमोर हे हिऱ्यांचं ब्रेसलेट पकडते आणि म्हणते, सरकार तुम्ही तुमच्या ज्या पोपटाला माझ्याशी लग्न केल्याचं गिफ्ट दिलंय ना, त्या गिफ्टचं खरेपणा समोर आणण्यासाठीच मी या ज्वेलर्सला बोलवलंय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे कान्हा हा चक्क रस्त्याने पळत पळत येत असतो. त्याची गाडी खराब झाली आहे, पण त्याला रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर काहीच भेटत नाही आणि तो रस्त्याने धावत पळत सुटलेला असतो सरकारच्या बंगल्याकडे येण्यासाठी. त्यामुळे तो चांगलाच थकतो. तर इकडे सखी ही सरकारला जाब विचारते, तुमच्या पोपटाचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे. हे ब्रेसलेट तुम्हीच त्याला दिलंय ना? तर सरकार म्हणते, मी त्याला असं कोणतंही महागातलं गिफ्ट दिलं नाहीये. सखी म्हणते, खरं का? तुम्ही बोलताय, मग खरंच असेल. मग हे एवढं महागातलं ब्रेसलेट त्याच्याकडे आलं तरी कसं? आणि त्याने तर मला सांगितलं की हे ब्रेसलेट खोटं आहे, त्याच्या एका मित्राने गिफ्ट दिलंय. पण जेवढं मला कळतं ना, त्यानुसार हे खोटं ब्रेसलेट नाहीये. हे खऱ्या हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे आणि खूप महागातलं आहे. आता ज्वेलर्स काका नक्की चेक करून आपल्याला सांगतील, तेव्हा कान्हाचा खरा चेहरा आपल्यासमोर येईल की तो किती मोठा खोटाडा आहे आणि तो आपल्याशी खोटं वागतोय. सरकारला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तर इकडे कान्हा हा रस्त्याने पळत असतो. सरकारच्या बंगल्यावर येण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर सखीने मात्र ठरवलेलं असतं की आता कान्हाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आणि सरकारला आणि कान्हाला सगळ्यांसमोर उघडं पाडायचं. कान्हा हा पळता पळता चक्क एका गाडीला धडकतो आणि तो या गाडीबरोबर ॲक्सिडेंट करतो. तर इकडे सखी आणि सरकार कान्हाची आणि ज्वेलर्सचीच वाट पाहत असतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी या ज्वेलर्सला हे हिऱ्यांचं ब्रेसलेट देणार आणि चेक करायला सांगणार की ते खरं आहे की खोटं आहे. आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येईल. कान्हा हा खूप घाबरलेला असेल. सखी त्याला म्हणेल की कान्हा तू अगदी वेळेत आलाय. पहा आता तुझं सत्य हे सगळ्यांसमोर येणार आहे. तू मला म्हणाला होतास ना की हे सोन्याचं नाही, हे हिऱ्यांचं नाही, तर हे काचेचं ब्रेसलेट आहे. पण आता ते खरं आहे की खोटं आहे हे ज्वेलर्स काका आपल्याला सांगणार आहे. आणि मग उत्तर द्यायला तयार राहा. सरकारने तर आधीच सांगितलंय की हे ब्रेसलेट त्यांनी तुला नाही दिलंय. मग तुझ्याकडे एवढ्या महागातलं ब्रेसलेट कुठून आलं? हे ब्रेसलेट तू कुठून आलं हे सत्य तुला सांगावं लागेल आणि तुझा खरा चेहरा आमच्यासमोर येणार आहे. कान्हा खूप घाबरलेला असेल. तर मैत्रिणींनो, एकूणच लपंडाव मालिकेत आता भला मोठा ट्विस्ट आलाय, जेथे सखी आणि कान्हाचा डिवोर्स होणार की नाही याची वाट आपण पाहत होतो. पण त्याच वेळेस कान्हाचा खरा चेहरा समोर येणार आहे की कान्हाला हिऱ्याचं ब्रेसलेट कुणी दिलं? कान्हा नेमका कोण आहे? ड्रायव्हर म्हणून नोकरी करणारा चाळीत राहणारा कान्हा हा करोडपती आहे, अब्जाधीश आहे. तो गाडीतला माणूस कोण आहे? कान्हाने सखीशी लग्न का केलं? सरकारचा बदला त्याला काय घ्यायचा आहे? या सगळ्या गोष्टींचा खुलासा लवकरच होणार आहे. म्हणजेच ही मालिका एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.